तर नांदेडमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावर चाकू हल्ला केला। नांदेडमधील असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयातील ही घटना आहे। क्रिकेट खेळण्याच्या वादातून मित्रांमध्ये भांडण झालं होतं। जखमी विद्यार्थ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर परभणीच्या रहाटीमध्ये संपत्तीच्या वादातून जावयानं आयुष्य संपवलं। पूर्ण नदीमध्ये उडी घेत जावयानं आयुष्य संपवलं। आयुष्य संपवण्यापूर्वी मृत बाळा प्रसाद कवलेंनी व्हिडिओ काढलेला होता। सासरकडील व्यक्तींकडून मानसिक त्रास होत असल्याचं व्हिडिओमध्ये त्यांनी नमूद केलं। सासरकडील व्यक्तींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला। तर भंडाऱ्यातील सोरणा जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही शिक्षक नाहीये। शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे। पालक अनेक दिवसांपासून शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी करत आहेत, मात्र शिक्षकांची नियुक्ती होत नाही। अखेर आज संतापलेल्या पालकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यासह थेट भंडारा जिल्हा परिषदेत शाळा भरवली आहे। पालकांनी कार्यालयातच अन्नत्याग आंदोलन केलंय। शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा पवित्रा पालकांनी घेतला। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या 2 लिपिकांनीच अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करत ही प्रमाणपत्र वाटली आहेत। बोगस प्रमाणपत्रांचा लाभ घेत आरोपींनी शासकीय नोकरी लाटल्याचं देखील समोर आलं। वसीम खान आणि सागर राजपूत या दोघांनी हे प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलं। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता आतापर्यंत 7 ते 8 जणांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलेलं आहे। तर अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। संशयास्पद असलेल्या वाहनांचा नागरिकांनी पाठलाग केला। पोलिसांनी कार अडवून आरोपीला ताब्यात घेतलं। एक आरोपी ताब्यात आहे, 2 साथीदार आरोपी फरार आहेत। तर पालघरमध्ये अवैध मद्याच्या वाहनाची 4 ते 5 दुचाकींना धडक पाहायला मिळते। अवैध मद्य असलेल्या वाहनांचा पोलीस पाठलाग करत होते। वाहन चालक पसार होण्याच्या प्रयत्नात होता। वाहनाच्या धडकेत 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। तर मुसळधार पाऊस झाल्यानं केरळमध्ये भूस्खलन झाले। केरळमधील कराथोट, पनकट त्यासोबत मलप्पुरम भागात भूस्खलन झालेलं आहे। तर लष्कर-ए तैयबाशी संबंधित दहशतवादी रिजवान हनीफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। लष्कर-ए तैयबाच्या 30हून अधिक सदस्यांचा मृत्यू झाल्याची कबुली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षात पाकिस्तानमध्ये वेगळ्या भागात आमच्या संघटनेचे अनेक लोक मारले गेले आहेत, असा दावा रिजवान हनीफ यांनी केला। हिंदुस्तान की खुफिया एजेंसीज ने उसको यहाँ आजाद कश्मीर के अंदर भी अमन और चैन से नहीं रहने दिया। अपने जर खरीद एजेंटों के जरिए से उसको यहाँ पर शहीद किया गया। जुर्म सिर्फ ये है कि हम ला इलाहा इल्लल्लाह के मानने वाले हैं। हम हनुमान, घनश्याम, हरि राम, हम गाय की बछड़ों की पूजा करने वाले नहीं हैं।